नमस्कार मित्र हो, स्नेहांकुर देशिंगवर आपले सहर्ष स्वागत। आज आपण पाहणार आहोत स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल अतिशय सुंदर भाषण। सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार। आज 12 जानेवारी आपण स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करत आहोत। स्वामी विवेकानंद हे एक महान भारतीय तत्वज्ञ आणि संन्यासी होते। त्यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे झाला। त्यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ दत्त होते। त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त आणि आईचे नाव भुवनेश्वरी देवी हे होते। स्वामी विवेकानंद लहानपणापासून कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते। स्वामी विवेकानंद हे उत्तम वक्ते आणि विचारवंत होते। सन 1893 मध्ये स्वामी विवेकानंद अमेरिकेतील शिकागो येथील धर्म परिषदेत सहभागी झाले। त्यांचा वेश पाहून लोक आश्चर्यचकित झाले। हा संन्यासी काय बोलणार असे वाटले, पण विवेकानंदांनी भाषणाची सुरुवात माझ्या अमेरिकन बंधू भगिनींनो अशी करताच टाळ्यांचा कडकडाट झाला। स्वामी विवेकानंदांनी आयुष्यभर अनेक सामाजिक सुधारणा केल्या। त्यांनी हिंदू धर्मातील अनिष्ट रूढी, अंधश्रद्धा यास विरोध केला। आपल्या संस्कृतीचा खरा सार जगाला दाखवला। सामाजिक समता आणि न्यायासाठी आवाहन करून स्त्री शिक्षण आणि विधवा पुनर्विवाह चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावली। स्वामी विवेकानंद यांनी जगाला विश्व बंधुत्वाचा संदेश दिला। त्यांनी युवकांना प्रेरणा दिली, तरुणांना स्वावलंबी बनण्यास आणि समाजात सकारात्मक बदल आणण्यास प्रेरित केले। त्यांनी युवकांना आवाहन केले की उठा, जागे व्हा आणि आपले ध्येय साध्य करा। 4 जुलै 1902 मध्ये स्वामी विवेकानंद यांनी जगाचा शेवटचा निरोप घेतला। त्यांची जयंती राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी केली जाते। स्वामी विवेकानंदांना माझे कोटी कोटी प्रणाम। जय हिंद, जय भारत, धन्यवाद। मित्र हो, अशाच प्रकारच्या नवनवीन भाषणासाठी आमचे स्नेहांकुर देशिंग अवश्य सबस्क्राईब करा।